मुखेयस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम गोरक्ष जालिंदर चरपडास्य अडवंग काणीप मच्छिंद्राद्या चौरंगी रेवानक भरतरे संज्ञा भूम्यान भुवर्ण नवनाथ सिद्ध धन्य धन्य अडवंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा राम भरोसे राम बिनु राम भरोसे राम बिनु राम नाम विश्वास सुमिरन सुमंगल कुशल मागत तुलसीदास प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या गाथ्यातील ग्रंथातील अत्यंत महत्त्वाचा अभंग उपदेश प्रकरणातील आपल्या इथे कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाद्वारे महाराज तुम्हा जीवांना सांगतात, बाबा रे तुम्ही आम्ही इथे जन्माला आलो ते कशा करता, ज्याच्या करता जन्म आम्हाला मिळाला आम्ही ते करतो का, आणि जर ते करत नसेल तर जन्म निष्फळ जाणार आहे. भगवत प्राप्ती एकमेव जन्माचा उद्देश आहे, आणि जर भगवंताची प्राप्ती झाली नाही, भगवत प्राप्ती झाली नाही तर जन्म वायाला जाईल. या ठिकाणी आपलं कोण आहे याचा विचार आपण केला पाहिजे. ज्याच्यामध्ये आम्ही सुख शोधत आहोत ते सुख क्षणभंगूर आहे, आणि ते आता आहे तर थोड्या वेळाने दिसणार नाही. मग अशा सुखाच्या मागे लागून मनुष्य जीवनभर आसुसलेला असतो आणि भगवंतापासून तो विमुखलेला असतो. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, मी हा अनुभव घेतला, पाहिलं आणि आपल्या पुढे ठेवत आहे. भगवत प्राप्ती एकमेव जीवाचा उद्देश आहे, अशा अर्थाचा अभंग आपल्या पुढे गायला. विठाल विठाल आज या ठिकाणी ज्यांचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे आणि तदनिमित्ताने आपण जमलेलो आहोत, कैलासवासी विठ्ठलराव मुंजबा पाटील जीवराग यांना आपल्यातनं जाऊन 1 वर्ष झालं आहे, आणि त्यांच्या वर्ष श्राद्ध निमित्ताने इथे आपण सर्वजण आहोत. त्यांचे चिरंजीव आदरणीय सुनीलराव विठ्ठलराव जीवराग पाटील आणि 5 बहिणी चंद्रकलाबाई, बिजलाबाई, पुढे सांगा म्हणजे उज्ज्वलाबाई, सरलाबाई आणि वैशालीताई, अशा 5 बहिणी. क्रमांक उलट नको व्हायला म्हणून शास्त्री पुढे पाहून मागं सांगत होतो. 5 बहिणी 1 भाऊ असा हा सर्व परिवार. एवढं ध्यानात ठेवावं लागतं बाबूराव बाबा. एकदा पाहिलं की ते नाही झालं तर जमणार नाही. फक्त क्रमांक उलट नको व्हायला म्हणजे झालं. हा जीवरक परिवार आहे, आणि आपल्यातनं गेलेले श्री विठ्ठलराव कैलासवासी त्यांच्या नावाने ही सेवा सुनील भाऊने मला दिलेलं निमंत्रण. 1 दिवस श्राद्ध पुढं घेण्यात आलं. आपला काला 1 दिवस लेट झाल्यामुळे आज या कार्यक्रमासाठी आपल्या परिसराचं भूषण आणि ज्यांनी आपल्या आवाजाने महाराष्ट्र गाजून टाकला ते दिगंबर महाराज शास्त्री, बाबूराव महाराज जाधव, धामुरीचे हरिभक्तीपारायण समाधान महाराज, पखवादानी ऐकल्यानंतर समाधान प्राप्त करून दिलं, धन्यवाद. इकडचे गायनाचार्य महाराज, सर्व विनेकऱ्यापासून टाळकरी, इकडचे भजनी आमचे लखनगिरी महाराज आणि आश्रमातील सर्व विद्यार्थी, पेटे मास्तर मामा, आपले सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक कीर्तन सेवा इथे आपण भगवंताला अर्पण करणार आहोत. विठाल विठाल टाळी वाजवा. टाळी टाळी.
अभंग ज्ञानोबरायांचा कीर्तनासाठी निवडलेला आहेत. या जगामध्ये असे काही संत झाले, ज्ञान शब्द आपल्या समोर आला की ज्ञानोबराय उभे राहतात. वैराग्य शब्द पुढे राहिला तुकाराम महाराज आठवतात. शांती शब्द पुढे आला की एकनाथ महाराज आठवत आहे. म्हणजे ज्ञान आहे, शांत आहे आणि वैराग्य आहे, हे तीन संत तीन परंपरेतले आहे. तिन्ही एक नाही पण विचार एक आहे. वैराग्य किती असावं जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जीवन आपल्याला सांगत आहे. सामान्य माणसं माणसाला भेटले यात नवल नाही हो, पण छत्रपती शिवाजी महाराज सारखे राजे तुकोबारायांच्या कीर्तनात येऊन ऐकायला बसत होते आणि काही कमी पडलं तर नजराना पाठवत होते. एवढी योग्यता ज्या तुकोबारायांचे. पण त्याच्याही पुढे जाऊन सांगू का, श्रीमंत किती होते, घरात खायला धान्य नव्हतं, अन्नाचा कणही नव्हता, पण नजराना पाठवला तुकोबारायाला शिवाजी राजाने, नाकारलं त्यांनी. विचार करा, हत्ती गोरे दिवट्या वगैरे हे आम्हाला नको म्हटलंय, कशा करता आम्हाला देतोय देवा? हे राजा, आमच्याकडे जे आहे ते जगात कोणाकडे नाही. वैराग्य इतकं मोठं होतं, तुकाराम महाराज सारखे वैराग्य पुन्हा होणार नाही. संत एकनाथ महाराज शांतीचे प्रतीक नव्हे, शांतीचे सागर होते. एकनाथ महाराजांना पाहिलं तर त्रास देणारे त्रास देऊन देऊन थकले, पण नाथांनी बाळासाहेब भाऊ कधी तक्रार मांडली नाही. संत व्हायचं असेल तर जगातल्या लोकांचा त्रास सहन करता आला पाहिजे, तरच संत पदाला जावं, नाहीतर त्याच्या भानगडीत पडू नये. कोण कधी चांगलं म्हणेल हे सांगता येत नाही आणि कोण कधी वाईट म्हणेल हे सांगता येत नाही बरं का. तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्ट येण केचत आण केतर स्थित महतीर भक्ती मान्य प्रियो नरहा. भगवंताचं वचन आहे, निंदा वाटली तर नाराज झाला नाही पाहिजे, स्तुती ऐकली की प्रसन्न झाला नाही पाहिजे. अशी ज्याची अवस्था आहे तो संत असतो. आणि असे संत या कलियुगात आपल्याला पाहायला मिळाले ते नारायणगिरी महाराज झाले. महाराज कोणी हार तुरे घेऊन गेले तरी फार प्रसन्न कधी झाले नाही, आणि कोणी काही दिलंच नाही नाराज झाले नाही. काय समाधान होत. याला साधू म्हटलेलं आहे, संतुष्ट सततम योगी यतत्मा दृढ निश्चयः मयार्पित मनोर्बुद्धी यो मद्भक्त समे प्रिय. हा भक्त मला प्रिय आहे. अर्जुना, कोणता? संतुष्ट सततम योगी, जो संतुष्ट आहे, सतत आहे, समाधानी आहे, हा जगातला सर्वश्रेष्ठ श्रीमंत आहे. ज्याच्याकडे सगळं काही आहे पण समाधानच नाही, ज्याच्याकडे ऐश्वर्य भरपूर आहे पण झोपच येत नाही, गोळ्या घेऊन झोपायची वेळ आहे, काय सुख आहे त्याच्याकडं? आमच्या वारकरी पडल्या पडल्या झोपतो. काही वारकरी महाराज कीर्तनातच डुबली घेतो. काही वारकरी दिंडीत जाताना मजा येते. दिंडीमध्ये दिवसभर प्रवास झाला आणि संध्याकाळचं कीर्तन 1 तासाचं असतं. जर का कीर्तनकारांनी शेपूट लाभवलं तो वारकरी तिथंच झोपतो, उभ्या निश्चिंत आहे. आणि खरं सांगू का तुम्हाला, वारकऱ्याला दिंडीत गेल्यावर कधी अटॅक आला, पेपरला वाचलं कधी तुम्ही? या आमचे चाली म्हणतात, टाळ वाजतात, भजन करतात आणि पावल्या खेळतात. खेळता खेळता गेला असं झालं का? काय येत नाही. आणि गेला तर परमानंदाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. कारण निमित्त मात्र भवसव्य साचिन, ते निमित्त. कीर्तनात मृत्यू येणं, मला वाटतं याच्यापेक्षा भाग्य कोणतं आहे? कीर्तन करता करता येणं याच्यापेक्षा आमचे ताजुद्दीन महाराज मुस्लिम समाजामध्ये जन्माला आले आणि हिंदू धर्माचं आचरण करून परमानंदाला प्राप्त झाले. म्हणजे ज्यांनी मुस्लिम धर्माचंही कल्याण केलं आणि हिंदू धर्माचंही कल्याण केलं, असे ताजुद्दीन महाराज आपल्या जन्माला आलेले महाराज राष्ट्रामध्ये.
जातभेद नाही, धर्मभेद नाही, सगळ्यांना एकत्र केलं. आणि संत तेच करतात. तुम्ही आम्ही खेडी मेळी, या संतांनी आम्हाला काय शिकवलं? सगळ्यांना एकत्र केलं. तुम्ही आम्ही खेळे मेळे. पण कशा करता? गदारोळी आनंदे आनंदे रे, गदारोळी आनंद महत्वाचा आहे. पुन्हा सगळ्यांना एकत्र घेऊन आनंद निर्माण करता आला पाहिजे. एकट्याचा नोये खेळ मेळ मेळविला. एकट्याला आनंद येणार नाही म्हणून सर्वांना एकत्र करतात ते संत. आणि म्हणून मायबापांनो, या संप्रदायामध्ये सर्वांना एकत्र करण्याचं काम करतात ते संत. नारायणगिरी महाराज, योगीराज गंगागिरी महाराज, त्यांनी त्या काळामध्ये बहुजन समाजाला एकत्र केलं. बहुजन समाजाला अखंड हरिनाम सप्ताह 200 वर्षापूर्वी चालू केला. त्यावेळेस अन्न मिळत नव्हतं, अन्नदान चालू नव्हतं. गंगागिरी बाबांनी परमार्थ केला आणि लोकांना आत्मानंद प्राप्त करून दिला. याचं कारण असं आहे, गंगागिरी बाबांनी जेवढं भजनाला महत्त्व दिलं तेवढं भोजनालाही महत्त्व दिलं. कारण भोजन जर व्यवस्थित नसेल तर भजन कसं घडणार आहे? भजन करण्याकरता भोजन झालं पाहिजे आणि मग भोजन असेल तरच भजन आहे. आणि म्हणून सप्ताहामध्ये अन्नदानाला सुरुवात केली आणि अन्नदानाच्या पंक्ती चालू झाल्या. लोक म्हणत असतात, इथं काय गंगागिरी बाबा सप्ताह आहे का? आपलं भाग्य आहे, आपण त्या सप्त्यावालेचे सगळेजण. त्या तिथूनच आपण जन्माला आलो, ज्ञानाचा जन्म झाला. म्हणून गंगागिरी बाबांच्या सप्ताहामध्ये अन्नदानाला महत्त्व होतं. आणि अन्नदान करत असताना असं काही ठरलेलं होतं का गरिबांनी येऊ नये, श्रीमंताने च्यावं, स्त्रियांनी येऊ नये, पुरुषांनी च्यावं? नाही मायबाप, स्त्री पुरुष लहान मोठे थोर वाबाल वृद्ध जाती धर्म पंथ सगळे सोडले. लहान थोर याती भलती सर्वांना एकत्र करण्याचं काम ज्यांनी केलंय ते संत आहे बरं का धर्मनाथ. सर्वांना एकत्र करण्याचं काम
या रे लहान थोर याती वलते नारी नर करा रे विचार न लगे चिंता कहुनाची. सगळ्यांना अधिकार दिला इथे. नर अथवा नारी हो का दुराचारी मुखे गाता हरी पवित्र तो. वारकरी संप्रदायामध्ये घडलं काय? या वारकरी संप्रदायाने सर्व सकाळ समाजाला अधिकार दिला. पुरुषांना जेवढा परमार्थात अधिकार आहे तर वारकरी संप्रदायाने स्त्रियांनाही तेवढाच अधिकार दिला. ज्ञानोबारायांनी तर क्रांतीच केली. बाळे नारी नर, बाळाला अधिकार आहे, नारीला अधिकार आहे, नरांना अधिकार आहे. याच्याही पुढे जाऊन माऊली म्हणतात बाळे नारी नर आदी करून वेशाही. विचार करा, परमार्थामध्ये माळकऱ्यांनीच यावं असं नाही. सज्जन सकळाची अति आहे अधिकार. सकळाची अति आहे अधिकार. सकळाची अति आहे अधिकार. सकळाची अति आहे अधिकार. कधी अधिकार कोणाला आहे तर एका शब्दाने जग व्यापलं सकळास येथे. सकळ शब्द हा अनिर्वचनीय वचनातला आहे. मग कोणाला? अहो सकळांना, सगळ्यांना अधिकार आहे. कलियुगे उद्धार हरीच्या नामे, हरीचं नामस्मरण करा आणि हे केलं की आपला उद्धार होणार आहे. आणि म्हणून उद्धार होण्याकरता संत प्रयत्न करत असतात, संत मार्गदर्शन करत असतात आणि संत सांगतात तर ते केलं तर कल्याण आहे, आणि नाही केलं तर जन्म वायाला जाईल. पहिलं चरण. साथे आली आहे तुम्ही डबल म्हणाला म्हणजे मला बरं वाटेल जरा.
मागचं राहिलेलं आहे आता डबल घ्या. डबल चाळी पेटले. तुम्ही डबल म्हटलंय की मग हे चांगले समेवर येतील तेव्हा डबल. एवढं गोड ऐकायला भेटलं की बरं वाटतं. जेव्हा म्हणायचं तेव्हा सगळे मंडळी तुम्ही भाग्यवान आहे. इथले गावकरी आणि परिसर एवढे चांगले माणसं तुम्हाला भेटले. मायबाप असो, माझा मुद्दा काय आहे की याच्याकरता जन्माला आल्यानंतर काय केलं पाहिजे, तर हे केलं पाहिजे. नाही केलं तर नाही तरी संसारो जाईल लया. सांसारिक लयाला जाईल म्हणून ये साथी आलिया ये शब्दाने सुरुवात केली. कशासाठी? याच्यासाठी. याजसाठी केला होता अट्टास, शेवटाचा दिस गोड व्हावा. काही माणसं दाव्याला आणि श्राद्धाला हा अभंग घेतात. हा उपदेशच आहे, पण याजसाठी केला होता याचा जर व्यापक दृष्टीने अर्थ केला तर मग मरायसाठी केला होता का? मरायच्या दिवशी घेतात, तो तर गेलेला असतो. मग तो जर गेला असेल मग त्याच्याकरता नाहीये. ज्यांनी जीवनभर परमार्थ केला आणि परमानंदाची प्राप्ती झाली मग याजसाठी केला होता अट्टहास. ज्यांनी देवदेव नाही केलं मग म्हणता येईल का याजसाठी? बाबा आता कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आता इच्छा पूर्ण झाली मग याजसाठी केला. जन्माला आलो कशासाठी? ये साथी आली या. मग ये साठी म्हणजे भगवत प्राप्ती करून घेण्याकरताच मी जन्माला आलो. नाही केला जन्म वायाला जाईल. नाही तरी संसारू जाईल लया. मग लयाला वायाला जाणारा हा संसारिक व्यक्ती आम्ही ज्याच्या करता आलो ते केलं पाहिजे. मग इथं कशा करता आलो? भगवत प्राप्ती करून घेण्याकरता नरदे देवाने आम्हाला दिला आणि त्या ध्यानी त्याची प्राप्ती झाली पाहिजे. जर नाही दिला वेळे वायाला जाईल, देहे वायाला जाईल. औट हात का मानव दिय अल्लाहने तुझ दिया. औट हात का मानव दिय अल्लाहने तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया. नाग जमाना खोया कमल मुख राम भजन को दिया. हरि भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया. कल्पना करा, 3.5 हाताचा नरदिय तुम्हा मला दिला. औट हात का मानवा दिह. औट हात का मानवती ह. अल्लाने तुझ दिया रे. खाया पिया सुख से सोया. नहाग जमाना खोया. माय बाप आया वैसा गया. आया वैसा गया. जसा आला तसा गेला. काय उपयोग झाला? इथे आल्यानंतर कशा करता देह मिळाला? तुकाराम महाराजांना विचारलं. महाराज म्हणते भजना करताच मिळाला.
देवे दिला दिह भजन गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. मायबाप, देवाने नरदेह दिला, तो भजना करता दिला, पण भजना करता दिलेला देह आपण त्याच्या करताच वापरतो का याचा विचार केला पाहिजे. मग ज्याच्या करता देवाने देह दिला आम्ही तो नको ठिकाणी वापरतो. आवश्यक गोष्टी स्वीकारल्या पाहिजे आणि अनावश्यक गोष्टी नाकारल्या पाहिजे. जेवण करणं आवश्यक आहे, स्वीकारलं पाहिजे. चहा पिणं हे आवश्यकही म्हणता येणार नाही, अनावश्यकही म्हणता येणार नाही. चहा ही इंग्रजांनी आणून दिली आपल्या इंडियात. पूर्वी चहा नव्हते, पण आता त्याच्याशिवाय पर्यायच नाही. चहाने फार अवघड केलं बरं का. काही काही माणसं देवाचं नाव घेत नाही, बाबूराव बाबा, पण चहा पाहिजे. उठल्या पूर्वीची ऋषी मुनींची परंपरा फार गोड होते, पण आता त्यांनी त्याच्यात बदल करून चहा आणली. सकाळी उठले की हात पाहावे, हाताचं दर्शन घ्यावं आणि नमस्कार करावा, अशी परंपरा होती. आता तसं नाहीये. कराग्रे बसते चहा पात्रम. सकाळी घेतला ना, कर म्हणजे हात, हातामध्ये चहा पात्र. विचार करा, चहा अशी कशी चहाची चट, म्हातारा पहाटे लवकर उठ. बस कळलं तुम्हाला. अशी कशी चहाची चट, म्हातारा पहाटे चारला उठ, मारी वाकाऱ्या कोरड्या खट, सर घर जार जागवी सुट. अशी कशी चहाची चट, चार चहासाठी खटपट. हे असं म्हणावं लागतं बाबा, हे वारकरीच बाबा हे गात्यातलं बरं का. बरं, चहा जर गडबडीत घेतलं ना, आमच्या बाबूराव बाबाने, शास्त्री महाराजांनी ठोबा रोखमाई केले, तर ती चहा घेता घेता ब्रह्मचारी कप निघाले. आता पहिले वेगळे होते, आता ब्रह्मचारी कप दिसायला फार मोठे असतात, पण खालून उंच वाढलेला असते. चहा एका फोरकात जातो. ब्रह्मचारी कप आहे, त्याला बशी लागत नाही म्हणजे ब्रह्मचारी. बरं, काही कप असे निघाले, मधून स्टील असतं, बाहेरून फायबर, आणि ते तर विचारूच नका. गडबडीत चहा घ्यायला गेले की 8 दिवस जेवण करू देत नाही. ते तोंडाला फोडच येतो. आणि म्हणून चहा पिताना कसे प्यावा, चहा बहुतम उष्णम फुंकम फुंकम पिओ. म्हणजे कळलं. हा श्लोक अर्जुनालाच सांगितला, पण गीतेत नाही, माथ्यात. चाम बहुतम उष्णम फुंकम फुंकम पिओ. फार गरम आहे, जरा फुकून प्या. बर का. म्हणून चहा सगळ्यांना सकाळी लागते. मला म्हणायचं काय, कराग्रे वसते लक्ष्मी, करमुले सरस्वती, करमध्ये तो गोविंद, प्रभाते कर दर्शनम. आता तसं नाही. कराग्रे वसते चहा पात्रम, करमुले फुलपात्रम, करमध्ये बेस्किटम. कळलं का तुम्हाला? त्याच्यात बेस्किट टाकून घ्यावा लागतो चहा. आणि म्हणून चहा असा आहे. विचार करा मायबापांनो, ऋषी मुनींची परंपरा किती सुंदर आहे. आवश्यक नाही, मला एवढंच सांगायचं आहे. ना आवश्यक ना अनावश्यक, पण जेवण आवश्यक आहे. मग आवश्यक जेवण आहे, करा. दूध पिणं आवश्यक आहे, घ्या. चहा पिणं आवश्यकही नाही, अनावश्यकही नाही, तो टाइमपास आहे. पण आता असं आहे, पुरणपोळ्याचं जेव घाला, पण चहा पाजू नका. माणसं आहे का ते? चहा पाजला नाही त्यांनी, कशाला पोरगी देता? गोडेगावात येऊ द्यायची नाही शहापूरवाले, का चहा पाजला नाही म्हणून. मी एका माणसाला सांगितलं, अरे लई चहा पिऊ नये. त्यांनी सांगितलं, गीता वाचली का महाराज? गीता. मी म्हटलं, बाबा 18 अध्याय जवळजवळ पाठ झालेले, पण फार वर्ष झाले, विसरला असेल. तो म्हटलं 15 अध्याय वाचलं का? 15. गावरान होता थोडा. म्हटलं काय झालं? भगवंताने काय सांगितलं? सर्वशेचहम हृदयशून्य वेष्टो मत स्मृती ज्ञान मपहानमच. मला ज्ञान झालं कशाचं? सर्वशेचहम. सगळ्या ठिकाणी चहा घेत चला म्हटले. आता असा अर्थ आहे का तू? काही माणसं आपल्या सोयीने अर्थ लावतात बरं का, आपल्या सोयीने.
मायबाप, माझा मुद्दा असा आहे, आवश्यक गोष्टी स्वीकारावा, अनावश्यक गोष्टी नाकाराव्या. जेवण करणं आवश्यक आहे, दूध घेणं आवश्यक आहे, परंतु बिडी पिणं आवश्यक नाही. तंबाखू खाणं आवश्यक नाही. आणि जो तंबाखूमध्ये बिडीमध्ये तंबाखू टाकून धूर काढतो ना, त्याला विचारूच नका. तंबाखू ओढवणे काढील जो धूर, बुडेल ते घर तेने पापा. बरं का, तंबाखू ओढून धूर काढतो ते पापाने घर बुडतं. तंबाखू खाऊ नका, बिडी पिऊ नका, ते आवश्यक नाही आहे. सिगरेट बिलकुल नाही. त्या डबीवर लिहिलेलं असतं हे शरीरात अपायकारक आहे. मग अपायकारक आहे हा बाप मुलाला सांगतो, सिगरेट पिऊ नका, बिडी पिऊ नका, हे शरीराला अपायकारक आहे, आर्थिक दृष्टीने अपायकारक आहे, घातक आहे, पिऊ नका. मुलगा म्हणतो बाबा तुम्ही सांगता हे पडतं, पण तुमची बिडी दोऱ्याला जाऊन टेकली, आधी सोडा मग सांगा. बापाची जर वडता वडता दोऱ्यापर्यंत गेली असेल आणि तो बाप मुलाला उपदेश करत असेल तर खरंच क्रांती होणार आहे का? पहिल्यांदा तुम्हाला आचरणात आणावं लागेल आणि मगच तुम्हाला मार्गदर्शन करावं लागेल. आणि अनुभव नसेल, आचरण नसेल तर आदर्श लोक घेत नसतात. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून आवश्यक गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे. मग आवश्यक काय? भगवत प्राप्ती आहे. भगवंताची भक्ती आवश्यक आहे, पण माणसाला ती अनावश्यक वाटते. प्रमाण झालं ना, त्याच्या करता ध्येय आणि त्याच्याशिवाय जर ध्येय तुम्ही व्यर्थ वापरला तर वायाला गेल्याशिवाय राहणार नाही. तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्मवाया, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. जर त्या देवाला भजले नाही तर जन्म वायाला जाईल. म्हणून मायबापांनो, तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते थोरपण भजना विनरे. भजन जीवनामध्ये घडत नसेल, किती थोरपण मिळालं, जाळायचं का? म्हणून भजन केलं पाहिजे. प्रत्येकाने भजन केलं पाहिजे. बरं, भजन करायचं असेल ते कुठेही केव्हाही कोणालाही करता येतं बरं का. ते काय मंदिरच पाहिजे, सप्ताहात पाहिजे, मग श्राद्ध पाहिजे, कीर्तनच पाहिजे असं नाही महाराज. तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला भजन करता येतं. कामामध्ये काम, काही म्हणा राम नाम, जाईला भवश्रम, सुख होईल दुःखाचे. काम करता करता ते भजन करता येईल. कुठेही केव्हाही कोणाला करता येतं. केला अनेकांनी, आणि ते भजन ते कीर्तन सर्व संतांनी सांगितलंय आजपर्यंत. सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रतः, नमस्यन्तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. हे अर्जुना, ही उपासना नित्यनेमाने कर, सतत कर. महाराज काय फायदा होईल? मग माऊलीचं उत्तर ऐका. तरी कीर्तनाचनी नटनाचे, नासिले व्यवसाय प्राचित्ताचे, जे नामाची नाही पापाचे रे ऐसे होय. माऊली म्हणतात 9व्या अध्यायामध्ये फार सुंदर ओव्या लिहिल्या. जिला पाप नष्ट होईल, पुण्य प्राप्त होईल, त्याकरता भक्ती करा, भजन करा. हरीचं नाव घेतलं, पुण्य प्राप्त होतं आणि पाप नष्ट होतं. किती पुण्य होतं? महाराज म्हणतात मोजताच येत नाही ना. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी,
आता गणनाच होणार नाही. अगणित पुण्य प्राप्त होत. मुखाला हरी आला की महाराज म्हणतात गणना होत नाही. कबीरवाणी मिक्स झाली. धन्यवाद. कबीराचं भजन फार गोड आहे. कबीर महाराज आठवले म्हणून एक दोहा सांगून जातो. कबीराला लोकांनी सांगितलं महाराज काय भक्ती तुमची, पण कबीर महाराज कसे होते? ते म्हणाले अरे मी सामान्य भक्त आहे. नाही महाराज तुमच्यासारखा भक्त जगात नाही. महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, अरे कबीर कबीर क्या कहते हो, कबीर कबीर क्या कहते हो, जाव जमुना के तीर, एक एक गोपी मेरे बह गए कोटि कबीर. कबीर रे बह गए कोटि कबीर. हजार नाही कोटी कबीर वळून टाका. एका कबीराची बरोबर, एका गोपिकाची बराबरी कोटी कबीर करू शकणार नाही. ते कबीर महाराज, त्यांची वाणी गोड आहे म्हणून महाराज चाल म्हटले गोड. माझा मुद्दा असा आहे गणनाच होणार नाही आपण इथे हरी नाव मुखाला आलं तर. म्हणून हरी भजन केलं पाहिजे. हरी भजन ये डवळिले जग, चुकाविला लाग कळी काळांचा लाग चुकवायचं असेल तर हरिभजनाने डेग डवळा आणि मग ते होणार आहे. म्हणून माऊलीला म्हणावं लागलं ये साथी आलिया बळगा सरंग धरू. बर महाराज नाही तरी संसारू जाईल लया. आता कळालं भजलो नाही लयाला जाणार आम्हाला कळालं महाराज. पण आमचे आईबाप जिवंत आहे. जिवंत आईबाप असेल तर मग भक्ती करायची गरज आहे का? जिवंत आईबाप असेल तर एकादशी केली पाहिजे का? जिवंत आईबाप असेल तर पंढरीला गेलो पाहिजे का? जिवंत आईबाप असेल तर पांडुरंगाचं नाव घेतलं पाहिजे का? अरे बाबा ज्या अर्थी जिवंत असताना तुला जेवणाची गरज आहे की नाही, विश्रांतीची गरज आहे की नाही? मग या सगळ्या गोष्टीची गरज आहे तर भक्तीची गरज आहे. कारण जो भक्ती करील त्यालाच कामाला येणार आहे, दुसऱ्याला नाही. आणि मग तुला इथं जन्म मिळाला, आईबापाची सेवा करून भक्ती कर, परमानंदाची प्राप्ती होईल. नाही केली जन्म वायाला जाईल. म्हणून मायबाप तू ज्यांना आपलं मानतो ते आईबाप कोणाच्या संबंधाने, नेमके आईबाप आहे कोणाचे? कारण हे अनिर्वचनीय वचन आहे. देहाचे आईबाप आहे तर देहनाशिवंत आहे. देहाच्या संबंधाने जर विचार केला तर पंच महाभूतातनं हा नरदेह तयार झाला. नेमके आईबाप कोणाचे? देहाचे आईबाप म्हणावा तर हा देह पंचमहाभूतात आलेला आहे. वायू आहेत, आकाश आहे, अग्नी आहे, पृथ्वी आहे आणि जल आहे. या पंचमहाभूतापासून हा नरदेह तयार झाला. मग नेमके कोणाचे आहे बाप? अग्नीचे का, जलाचे का, वायूचे का, आकाशाचे, पृथ्वीचे? मग नेमकी मायबाप कोणाचे? देहाची म्हणावा तर देह एकट्याचा नव्हे, हे पंचतत्वाचा हा देह मिळवलेला आहे आणि 5 जणांचा अधिकार या देहावर आहे. मग नेमके आईबाप कोणाचे? महाराज जीवाचे म्हणावे तर जीव कधी मरत नाही, कधी जन्माला येत नाही. जीव ना देखे मरण, मग रडण्याचं काय कारण? जीव कधी मरताना बघितलं का? कारण जीव मरत नाही, जळत नाही, तोडता येत नाही. नैनम छंदती शस्त्रानी नैनम दहती पावकः. विचार करा, गीतेमध्ये भगवंताने सांगितलंय अग्नी या आत्म्याला जाळू शकत नाही, शस्त्र तोडू शकत नाही, पाणी भिजू शकत नाही. मग आत्मा भिजत नाही, जळत नाही, तोडता येत नाही. मग असा जर आत्मा निर्विकार आहे, मग या आत्म्याचे मायबाप की देहाचे मायबाप? मग मायबाप कोणाचे? दुसऱ्या चरणात उत्तर. कोणाचे मायबाप?
बारकुमारी मायबाप कोणाचा आहे हा प्रश्न निर्माण झाला. माऊली म्हणतात आहे कोणाचे विचार करा. कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत. बरं गणगोत कोणाचं आहे? जीवाचं तर होऊ शकत नाही का? जीवाचा जीवाशी संबंधच घडत नाही. कोणाही जीवाचा कोणाचा जीवाला एकोणाला संबंध घडत नाही. हा जीव दुसऱ्याला काय मदत करणार आहे? मग जीवाचा संबंध नाही, मग देहाचा आहे. देह तर पंचमहाभूताचा आहे. मग पंचमहाभूताचा जर देह असेल, जीवाचा संबंध नसेल, तर नेमकी कोणाचे मायबाप आहे? प्रश्न निर्माण झाला. बरं जे गणगोत आहे, मरणाच्या वेळेला सरणापर्यंत येणारे सगळे, पण सरणापर्यंत आले की मागे सरतात ते गणगोत आहे. मग कोणाच आहे? जर याची असेल तर याच्या बरोबर गेले असते. कल्पना करा. म्हणून परमार्थ केला पाहिजे, कोणी कोणाचं नाही मायबाप. कारण मायबाप जरी आपल्याला प्रेम देतात, सांभाळतात, त्यांचा एक लोभ असतो की यांनी चांगले पैसे कमावे, घरात आणावे. हा उद्देश आई बापाचा असतो. जर पटत नसेल तर मुलानं जन्माला यावा, मोठं व्हावं, शिक्षण घ्यावा, घरात झोपावं, जेवावं, झोपावं, उठावं, जेवावं, झोपावं. 15 दिवस घडलं ना शास्त्री महाराज. 16व्या दिवशी बाप म्हणतो, लाज वाटत नाही तुला? खातो पितो झोपतो, घर सोड. रागवतो तो बाप. मग बाप कोणाचा, आई कोणाची? कारण माय बाप सांभाळीती, लोभा कारणे वाढती. विचार करा. मायबाप सांभाळतात पण लोभा करता नाही रे तुझे नवे रे कोणी. नाही रे तुझे नवे रे कोणी. नाही रे
कोण कोणाचा आहे याचा विचार केला पाहिजे. नाही कोणी कुणाचे, तुझे नाही रे कोणी. मायबाप इथे आपलं कोण आहे. जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे. अंत काळीचे नाही कोणी. अंतकाळी कोणी आपल्याला कामाला येणार नाही, ही जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे. म्हणून आपुले आपण संसार बंधन तोडावे. माऊली म्हणतात आता आपली सोडवण करा. कीर्तन ऐकलं ना, रोज 10 मिनिटं भजन केलं पाहिजे. कीर्तन ऐकलं ना, वर्षातून एकदा तरी पंढरपूरला गेलं पाहिजे. कीर्तन ऐकलं ना, आता आपली आपल्याला जाणीव झाली पाहिजे. आणि म्हणून आपलं कल्याण आपल्याला करता आलं पाहिजे. नाही कोणी कोणाचं. मायबाप एका साधूने असा उपदेश केला. एक मुलगा म्हणाला, महाराज तुमचं कोणी नसेल तुम्हाला काय मागीन पुढं संसार रड, तुम्ही संन्यासी लोक कुठं तुमचा नादी लागावा. आमचा पार प्रपंच आहे म्हणले मोठा. आमचे आईबाप आहे, भाऊ बहीण आहे, बायको आहे, मुलं आहे, पत्नी आहे, सगळा परिवार आहे. तुमच्यावाणी थोडे म्हटलं आम्ही एकटा जीवन सदाशिव. म्हटलं बघ, मला हे सगळे असताना परमार्थाची गरज नाही. मी म्हटलं बाबा हे अंतकाळी कोणी कामाला येणार नाही. तो म्हटला जमणार नाही, माझ्या आईबापाचं माझ्यावर खूप जीव आहे. मग त्या एका साधूने त्या व्यक्तीला सांगितलं, बाबा तुला मी योगाची प्रक्रिया शिकवलो. ब्रह्मरंध्रामध्ये आत्मा नेऊन ठेवायचा आणि मग स्थूल देहाने तिथे पडेल राहायचं. तो 15 दिवस एका आश्रमामध्ये एक व्यक्ती गेला, आश्रमात योगाची क्रिया शिकला आणि आत्मा ब्रह्मरंध्रामध्ये ठेवायची प्रक्रिया झाली. तो घरी गेला, त्या साधूने सांगितल्याप्रमाणे वागवू लागला. घरी गेला, जेवला, झोपला. जे झोपला दिवसभर झोपेलाच होता, उठलाच नाही. परिणाम असा, संध्याकाळी आईवडिलांनी सांगितलं अरे जेवून घे, झोपलेलाच आहे. दुसरा दिवस उगला, झोपेलाच आहे. आणि एवढ्या टाइम झोपल्यानंतर आपल्याला काय म्हणता माहिती ना, आता हा डॉक्टरला बोलवलं, चेक केला, नाडी तपासली, कारण प्राणवायू बंद झाला होता. ब्रह्मरंध्रामध्ये आत्मा गेला होता, स्थूल देह पडला होता. आणि आता त्या डॉक्टरने सांगितलं रामनाम सत्य हे, जाऊ द्या, गेला हा. मग विचार करा, गेला, आता नाही राहिला शिल्लक. मग तिथे सगळे जमले, गोलचक्र घातलं, बाहेर काढलं याला स्नानासाठी. तरुणच मुलगा होता, स्नानासाठी बाहेर काढलं. पाहुणे रावळे सगळे इष्ट मित्र सख्खे सोयरे जमा झाले. मग रडागागी सुरू झाल्या. आणि रडागागी सुरू झाल्यानंतर रडण्याची पद्धत आपल्याला माहिती आहे. पत्नी म्हणते फार अवघड झालं, मला सोडून तुम्ही गेले ना बया. मुला म्हणले बाबा बरे होते तुम्ही आम्हाला सोडून गेले बाबा. मुलं रडू लागले, सुना रडू लागल्या आणि पाहुणे रडू लागले. आता प्रत्येकाचा रडण्याचा भाव वेगळा बरं का. मग सख्खे जवळ आले होते, सख्खे पक्के त्याच्या बाहेर होते आणि चुलत निलत आणखीन बाहेर होते. असे चक्र असतं ते. मग कप्पे कप्पे होत रडारडाई सुरू झाली. तितक्यात एक साधू दारात आला. अलक निरंजन भिक्षाम द्याही. लोक म्हटले महाराज घरातला तरुणाबाण मुलगा मेला, महाराज या घरी भिक्षा मागायला आले, काही वाटत नाही का तुम्हाला? महाराज म्हणाले बाबा अरे जन्माला आलेला मरणारच आहे, त्यात काय विशेष, मला भिक्षा द्या. महाराज तरुण मुलगा गेला, म्हातारा गेला असता तर हरकत नाही, तरुण गेला.
महाराज म्हणाले, बाबा अरे जन्माला आला, तरुण असो म्हातारा असो कसाया असो, जावाच लागणार आहे. आयुष्य कोणाच्या हातात नाही, जन्म मृत्यू कोणाच्या हातात नाही. आम्ही सर्व निमित्ताचा प्राणी केला, निमित्ताचा धनी केला असे प्राणी. महाराज हे सगळं निमित्त आहे हो. आणि म्हणून या ठिकाणी तरुण मुलगा मेला, सगळे रडत होते. म्हातारी म्हणत होते, पिकलेलं पान गळायचं तर हिरवंच गळालं. पिकल्याला गळालं असतं तर काही वाटलं नसतं, पण हिरवं गळालं, रडत होते. पत्नी म्हणाली, हे बघा माझ्या आधी तुम्ही गेले, फार वाईट झालं. तारुण्य मी कसं काढू तुमच्याशिवाय. भाऊ म्हणाले, अरे वाईटच झालं रे दादा, तू जायच्या आधी आम्हाला गेला असतं तर बरं झालं असतं, पण आमच्या आधी गेला. प्रत्येक रडण्याची भावना वेगळे होते आणि मग सगळेजण रडत होते. आणि तितक्यामध्ये ज्या आविर्भावात रडत असताना साधू म्हणाले, भिक्षा द्या. आता अशा ठिकाणी खरंच भिक्षा मिळेल का शास्त्री महाराज? लोकांचा भाव वेगळा असतो, बघण्याची दृष्टी वेगळी असते. भिक्षा तर मिळाली नाही साधूच्या ठिकाणी. आणि मग असं झालं, साधू महाराज म्हणाले, बाबा रे भिक्षा नाही देत नाही. कोण मारलं? तरुण मुलगा. ठीक आहे, त्याच्यापर्यंत आले. महाराज म्हणाले, याला जिवंत करू का मी? मग लय चांगलं होईल महाराज. आतापर्यंत न देणारी भिक्षा माणसं आपण जिवंत करू म्हणल्या महाराजाला बसायला खुर्ची आणणार आहे. आतापर्यंत दारात उभा न करणारे तुम्ही आता खुर्चीपर्यंत बदल गेले. बसा ना महाराज, जिवंत करता येईल महाराज, खूप चांगला होईल, करतो ना. एक ग्लास भर दूध घेऊन या. महाराजाला खुर्ची बसायला दिली. रडणारे जर शांत झाले, महाराज सगळ्यात पुढे आले. एक ग्लास भर दूध आणलं. महाराजांची जोळी होते, भस्मा काढला आणि त्या दुधामध्ये टाकला अभिमंत्रित करून. महाराज म्हणले, हा मुलगा जिवंत पाहिजे. हो म्हटले महाराज. जिवंत झाला पाहिजे. हो महाराज. जो कोणी हे ग्लासभर दूध घेईल तो मरेल आणि हा उठून बसेल. तुम्ही जागी ना सगळे आता. ज्यांना मुलगा जिवंत पाहिजे, तरुण वारलेला, जो ग्लासभर दूध घेईल तो मरून पडेल आणि हा उठून बसेल. कोणी येतो पुढे? या. जे रिंग केली होती गोल अशी शास्त्री महाराज कडं, त्यांनी रिटर्न गिअर टाकले आपले आपले. ते म्हणले, आपण पाहुण्याचे पाहुणे, शक्य नाहीये. काही चुलत गेलं ते म्हणले, आपलं काही घेणं नाही. काही म्हणले, आम्ही सख्य चुलत आहे, जरा जाऊ द्या. जे सख्य पक्के होते ते म्हणले, आता व्हायला नको होतं, झालं जाऊ द्या. महाराज म्हणले, घ्या ना. कोण घेतं ग्लास? ग्लास घेतो म्हटलं, सगळे मागं मागं सरायला लागले असे लांब लांब. मग आता आपटिष्टावर आलं, आपल्यावर आलं, नातेवर आलं. विचारलं, अरे भावाला तू रडत होता, घेतो का ग्लास? तो म्हणाला, जाऊ द्या, व्हायला नको होतं, झालं जे झालं ते झालं, देवाची इच्छा. भाऊ घेत नाही. विचारलं आई बापांनो, तुम्ही घेता का हा ग्लास? त्याने सांगितलं, आता घेतला असता, पण आता घ्यायला हरकत नाही म्हणे घ्यायला, पण जे झालं ते झालं, जाऊ द्या. जोपर्यंत कुंभारन कुमारी जिवंत आहे तोपर्यंत माडक्याला काही कमी आहे का? तुम्ही जागी आहे का सगळं? म्हणजे आई बापाने असं उत्तर दिलं. पत्नीला सांगितलं, अगं तू म्हणत होती ना माझ्या आधी जायला नको पाहिजे, गेला, घेते का तू? ते म्हणले, जाऊ द्या, झालं ते झालं, मी विचार करील. मग आता कोणीच ग्लासातलं दूध घेत नाही. नीट लक्ष द्या. ग्लासातलं दूध कोणी घेत नाही. शेवटी साधून सांगितलं, अरे कोणी आहे का घेणार समाजातलं? नाही महाराज. मी घेऊ का? बरं होईल महाराज. तुम्हाला कोण मागण पुढे? घ्या ना महाराज. मेले तर मेले. कारण जगाच्या कल्याणा प्रमाण देऊन सांगायला लागले. संतांच्या विभूती घ्या ना महाराज. महाराज म्हणले, तुमच्या मुलाकरता घेतो. महाराजांनी ते दूध घेतला, गाटा 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 गाटा. सगळ्यांचं लक्ष, हा उठल हा पडेल, हा उठल हा पडेल. पण महाराज तर काही पडले नाही, पण पडलेला उठला तटकन, आणि तटकन उठला, साधूच्या चरणावर साष्टांग दंडवत घातलं. महाराज, आज कळालं मला कोणीच माझं नाहीये.
ज्यांना मी माझं मानत होतो, कारण तो मेलेलाच नव्हता, कारण त्याचा आत्म ब्रह्मरंध्रामध्ये नेला होता. ही साधून शिकवलेली प्रक्रिया होते. पण अनुभव आला महाराज, कोणी कोणाला नाही कामाला येत. म्हणून कवणाचे मायबाप, कवडाचे गणगोत. गणगोत कोणाचं नाही, मायबाप कोणाचं नाही. कारण हे कसं आहे माहितीये का, त्या नश्वर आहे. उन्हामध्ये झळ्या जशा दिसतात ना, त्या नसतात तरी भासतात, पाण्यासारख्या दिसतात आणि ते खोटं असतं. तसं हे सर्व भ्रम आहे, हे खोटे. मृगजळ वत जाईल लया. मृगजळ जसं वायाला जाईल ते खरं नसतं, तसं या ठिकाणी जे सुख आहे ते वायाला जाणार आहे. मग ज्या विषयामध्ये आम्हाला सुख वाटतं ते तरी खरं आहे का महाराज? तेही क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे. तिसरं चरण. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. विषयाचे समसुख बेगडाची जय हो, धन्यवाद. यामध्ये सुख आम्हाला वाटणार आहे ते सुखही नश्वर आहे. कल्पना करा, एक माता बहीण बाजारामध्ये मुलाला कडेवर घेतलं गेली. लहान मुलाने खेळणं बघितलं एक बाहुली यात्रेमध्ये. यात्रेत बाहुली बघितल्या बघितल्या कड्यावरच्या मुलाने आईला सांगितलं, मम्मी ही बाहुली खेळायला दे मला. त्याला ती बाहुली घेऊन आईनं दिली आणि बाहुली घेऊन आई घरी आली. घरी येईपर्यंत ती बाहुली चमकणारी चमचम करणारी बेगडाची मुलांनी काही नीट ठेवली नाही. लहान त्याला म्हणतात बाळासाहेब भाऊ की ते नेहमी खोड्या करत राहतं. ते बाहुली फाडली, त्या बाहुलीचे बेगड बाजूला गेले आणि त्यातली चिखल माती शेण माती बाहेर आली, दुर्गंधी सुटली. मग बाहुली होती तोपर्यंत शेण माती चिखल माती झाकलेली होती. ते बेगड चमचम करत होते, ते बरे वाटत होते डोळ्याला. पण आता बेगडा बाजूला गेले, ते बाहुलीतली दुर्गंधी बाहेर पडली.
काही काळ हवेस वाटणारी बाहुली आता नकोस वाटू लागले. का? दिसायला जोपर्यंत होती तोपर्यंत चांगली वाटत होते, आता दिसायला नष्ट झाली आता नको वाटू लागले. तसंच विषय आहे. विषय सुख हे क्षणभंगूर आहे. दिसायला बरे वाटतात पण असायला नसतात. म्हणून महाराज म्हणतात विषयाचे समसुख बेगळाची बाहुली. त्या बाहुली सारखं आहे. सुख विंद्रिय भोगताना बरे वाटतात आणि भोगल्यानंतर नको वाटतं. म्हणून महाराजांचा मुद्दाच आहे आभराची सावलीप्रमाणे हे विषयाचं सुख आहे. एका माणसाला गावात उपवास करू म्हणून निमंत्रण दिलं बरं का पेटे मास्तर. निमंत्रण जेवायला दिलं उपवास करू म्हणून. तो गावाच्या कडेला शेत होतं. आमच्या बाबूराव महाराजांचं शेत गावाच्या कडेला आहे. तसं शेत रस्त्याच्या कडेला होतं. ते गावात राहणारे पितृपक्षामध्ये जेवायचं उपवास करू म्हणून यायचं होतं. अरुणगिरी बाबालाही त्यांच्याबरोबर निमंत्रण होतं. आठवतं का? ते सवड केलेली होती बस. आता वखर चालू होता. शास्त्री महाराज उपवास करू म्हणून आता निघायचं आहे पण नेमकी गावाच्या बाहेर शेत आहे. आगाठाला जाताना वावर आहे. आठवतं का नाही तुम्हाला? निदान हो म्हणा ना. परिणाम प्रमोद भाऊ असा झाला ते रस्त्याने निघालो. उपवास करू होता. बरोबर 1 वाजता जेवायला जायचं होतं. घड्याळ पाहू नका 1:15 वाजला होता. तिथलं सांगतो बघ महाराज. परिणाम असा झाला उपवास करू सांगितलं पण नेमकी त्या वावरामध्ये सुंदर वावळ काळीखट्टी जमीन लेवल जमीन होती. वखर चालू होता. सूर्याचं वखरीत होतं. आणि बरं का वखर चालू असताना घटलं असं जेवायला गावात जायचं आहे. उपवास करू आहे. गावाच्या जवळच शेत आहे पण रस्त्याच्या कडेला असल्यामुळं आता पास कोणी नेल चोरून म्हणून कुठंतरी ठेवायचा प्रश्न होता. पण काळीखट्ट जमीन मग पास कुठे ठेवावा हा प्रश्न पडला. पासच म्हणता इकडं खालची लोखंडी. ते पास मात्र कुठे ठेवावा. मग ती पास काढली. ठेवायला सगळी जमीन काळी होती. ठेवायला प्रश्न पडला कुठे ठेवावा. जागाच नव्हती. पण एक ढग आलं होतं. आबळ आलं होतं आणि ती पास काढली. इकडं तिकडं खून नाही म्हणून त्या सावलीत ठेवली. आणि ज्या वेळेला घरी गेलो जेवण करून परत आलो आबळ तिथंच होतं ना. तुम्ही जागे का सगळे? त्या ठिकाणी घरी येईपर्यंत घरून आबळाची सावली थांबेल का? ते क्षणभंगूर आहे. कधी जाईल सांगता येत नाही. तसंच आहे मायबाप. आपण एखादं अमूल्य किमतीचं धन एका ठिकाणी ठेवलं पण आबळाच्या सावली प्रकारे झालं की धनाला विनमुख व्हावं लागतं. विनमुख व्हावं लागतं आणि म्हणून महाराज मुखावा लागतं विनमुख व्हावं लागतं. याचा अर्थ असा आहे आबळाची सावली जशी क्षणभंगूर आहे तसं विषयातलं सुख सुद्धा क्षणभंगूर आहे. आबळाची सावली जाईल लया म्हणून ती लयाला जाईल वायाला जाईल आणि कोणाचंही कोणी नाही हे कळालं. महाराज कळालं. कल्पना करा एखादा भिकारी व्यक्ती. शास्त्री बाबा भिकारी व्यक्ती स्वप्नात राजा झाला. भिकारी स्वप्नात राजा झाला तो राजा आहे का? त्याच्या उलट एखादा राजा स्वप्नात भिकारी झाला तो भिकारी आहेत का? ना राजा भिकारी ना भिकारी राजा. हे स्वप्न हे जसं नश्वर आहे तसे या जगातलं सुख नश्वरच आहे. माऊली म्हणते मी पाहिलं अनुभव घेतला फिरलो आणि तेच तुम्हाला सांगतो. शेवटचे चरण ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नेचे चैले जाईल लया. कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत मृग जळवत जाईल लया. मायबाप ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की स्वप्नात जसा भिकारी राजा झाला. राजा भिकारी झालेला तो राजा नाही. भिकारी स्वप्नात झालेला राजा जरी असला तो भिकारी नाही.
तसं ते मिथ्या आहे, म्हणून स्वप्नासारखे क्षणभंगूर जीवन आहे. नेमके सत्य काय आहे? एक शेवटचं उदाहरण देऊन माझ्या वाणीला विराम देतो. एकदा राजा जनकाला स्वप्न पडलं. जनक महाराज जेवढे दुपारची वेळ होती, हजारो दास दासी सेवा करताय. दुपारच्या वेळेला जेवल्यानंतर झोपले आणि स्वप्न पडलं. त्या स्वप्न असं होतं, दुसऱ्या राजाने आक्रमण केलं यांच्या राज्यावरती, राज्य जिंकलं आणि याला धक्के मारून बाहेर काढून दिलं, कारण तेव्हा राज्यशाही होती. आतापर्यंत हजारो दास दासी ज्या ठिकाणी सेवा करायला होत्या राजाच्या हाव घालायला, आता याला धक्के मारून बाहेर काढलं. हजारो लोक भिक्षा मागायला दारात येत होते, पण कोणालाही कधी विनमुख न करणारा राजा जनक आज दुसरीकडे भिक्षा मागायला दारोदार जात होता. पण जनकाला लोकांनी बघितलं की लोकांनी दारं लावून घ्यावे, कडे लावून घ्यावे. ऐकताय ना? पण दारं लावावे, कड्या लावाव्या. भिक्षा देत नव्हते. साळुंके पाटील भिक्षा देत नव्हते. हे लोक आहे. जनक राजाला वाईट वाटायचं. आतापर्यंत मी लोकांना, हजारो लोकांना भिक्षा दिली, पण ज्या वेळेस माझ्यावर प्रसंग आला विष्णू पाटील, कोणी द्यायला तयार नाही हो. स्वतःवर बीतती ना तेव्हा कळतं. राजा म्हणाला, काय स्वार्थी लोक आहे. मी आतापर्यंत लोकांना मदत करत होतो, पण आता मला कोणी कामाला येत नाही. वाईट वाटलं. जनक राजाला मळमळ मळमळ रडू लागला. जनक राजाला भिक्षा कोणी देत नाही, धक्के मारून बाहेर काढतात. जंगलात गेलेला राजा, गावात कोणी तारा देत नव्हतं. त्या जंगलामध्ये गेला आणि तिथे कंदमुळं खाऊन राहू लागला. पाहुण्या झाडे वरमाडूनी पाला, खाऊनिया देवा आळवावे रे. कंदमुळे खायचा, झाडाचा पालावर म्हणायचा, देवाची भक्ती करायचा. एक कुत्र असं आलं महाराज. कुत्र डसलं पोटरीला राजाच्या. कुत्र्या डसल्यानंतर मायबाप पायाला कुत्र्याने डाऊन्स केला. भळभळ 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 रक्त गळू लागलं. रक्त भळभळ गळत असताना मायबापांनो पैसे नाही उपचार करण्याकरता वैद्याकडे गेला, डॉक्टरकडे गेला. वैद्याने सांगितलं, महाराज जर पैसे असेल तरच पाय आत ठेवा, पैसे नसेल तर तुम्हाला इथं येता येणार नाही. चालतंय वा. राजाला वाईट वाटलं. एक फुटकी कवडी नव्हती, शिवराई जवळ नाहीये, उपचार होणार कसा. पायाचं रक्त बळबळ 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 वाहत आहे, उपचार कोणी करत नाहीये. राजाला अत्यंत दुःखी झालेला राजा, भिक्षा कोणी देत नाही, उपचार कोणी करत नाही. एक काळ हजारो लोकांना मदत करणारा जनक राजा, आणि तितक्यामध्ये त्याला जाग आली. जाग आल्या आल्या डोळे उघडले तर पाहिला जनक राजा मिथिलेमध्येच आहे. हजारो दास दासी सेवा करताय. डोळे उघडून पाहिलं, सगळं राज्य वैभव दिसलं. डोळे लावले की त्याला ते प्रसंग दिसायचा. भिकारी झालेला राजा, राज्य गेलेला राजा, पोटरीला कुत्र डसणारा राजा, उपचार लोक न करणारा राजा दिसायचा. डोळे उघडले की हे दिसायचं, डोळे लावले की ते दिसायचं. असं 2-4 वेळेस झालं. डोळे लावले की स्वप्न दिसायचं, डोळे उघडले की राज्य दिसायचं. मग राजाने एकच शब्द काढला बाहेर, हे खरं की ते खरं, हे खरं की ते खरं. सेवकाने विचारलं, काय म्हणता महाराज तुम्ही? आपल्याला म्हणायचं काय? हे खरं की ते खरं?
प्रधान जे आले, महाराज काय म्हणता आपण, हे खरं की ते खरं? राणी साहेब आल्या, काय म्हणता महाराज, हे खरं की ते खरं? कोणी येऊ द्या, उत्तर एवढंच असायचं, हे खरं की ते खरं, नीट लक्ष द्या. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, आठवडा निघून गेला, तेवढंच उत्तर. राजा जेवत नाही, उठत नाही, बोलत नाही. बोलला की एकच बोलायचं, हे खरं की ते खरं? 15 दिवस झाले महाराज. मग लोकांनी सांगितलं महाराजांना भूत लागलं. सल्लेगार फार असतात. महाराज दुसरं काही बोलत नाही म्हणजे एवढंच बोलता, भूत लागलं. कधी कोणाला कोण येड्यात काढील कधी सांगता येत नाही. हे खरं की ते खरं एवढंच उत्तर बाहेर येऊ लागलं. लोकांनी सांगितलं भूत लागलं, मांत्रिक आणा. मग मांत्रिक आणायला गेले भूत काढणारे. हे विज्ञान युगात तरी मांत्रिकाच्या नादी लागू नका, पाया पडतो तुमच्या. एक तर आपल्या धर्मावर आक्रमण होत चाललेले आहे, त्यात अंधश्रद्धेला जरी बळी पडलो तर परमार्थ टिकणारा नाही. अंगात बिंगात येत नसतं, अंगात भूत येत नसतं, देवला नादी लागू नका. अरे देव अंगात येत नाही, तो अंगातच आहे महाराज. मग हृदया माझी मी रामू, सर्व सुखासी आरामू, का भ्रांतीशी कामो विषयावरी. ज्ञानोबराय म्हणतात की नाही, आणि आम्ही प्रमाण हरिपाठ म्हणतोय की नाही, सर्व घटी राम आपण म्हणतोय सर्वजण. तो हृदयात आहे राम, हो तो राम हृदयात आहे, देव हृदयात आहे. देव अंगात नाही येत, अंगातच येतो. अंगातून गेला म्हणजे बाहेर काढावं लागतं, मग बाहेर काढावं लागतं. पण या अंधश्रद्धेच्या नादी लागू नका. काही देवी अंगात येतात, अशा 8-8 दिवस आंघोळी न करणाऱ्या लक्ष्मी अंगात येते काहीच्या. अशा लोकांच्या नादी लागू नका. श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा ठेवू नका. डोळस असली पाहिजे श्रद्धा, अंध नको. श्रद्धा पाहिजे, त्याच्याशिवाय फल नाही, पण ती शुद्ध पाहिजे, सात्विक पाहिजे, त्यांनी फल मिळेल. अंधश्रद्धेने काय? आणि म्हणून मायबापांनो श्रद्धा शास्त्रावर ठेवा, संत वचनावर ठेवा, आणि भगवत प्राप्तीवर ठेवा, फल मिळेल. राजा जनक हे खरं की ते म्हणायचा. मांत्रिक आणले, काही करा, जनकाचं एवढंच उत्तर होतं, हे खरं की ते खरं. 1 महिना झाला शास्त्री बाबा, राजा जनक दुसरं काही बोलत नाही. त्या ठिकाणी विश्वामित्र आले भेटायला. विश्वामित्रांनी जनकाला बघितलं, आणि आतापर्यंत ऋषी आले की धावून जाणारा राजा, सन्मान करणारा राजा उठत नव्हता, बोलत नव्हता. विश्वामित्र आले, अरे राजा काय करतोस, काय झालंस तुला? राजाने एकच उत्तर दिलं, हे खरं की ते खरं? साधू हसले आणि म्हणाले, अरे जसं हे तसं ते. ऐकता ना तुम्ही? मग राजाने सांगितलं, महाराज कसं ते? तुम्ही ऐकता ना? लोक म्हणले भूत निघायला लागलं, बरं झालं. आता महाराज आले, कसं ते शब्द बदलला ना. मग राजाला ऋषीने सांगितलं, हे जसं ते आणि ते जसं हे. तटकनच उठला राजा. तुम्हाला नाही कळलं पण त्याला कळलं होतं. म्हणजे तुम्हाला कळायला थोडं ते अवघड आहे, पण राजा उठला, साष्टांग दंडवत घेतलं, प्रश्नाचं उत्तर भेटलं. काय? हे जसं ते आणि ते जसं हे. याचा अर्थ असा होता, राजाचा एकच मुद्दा होता, मी जे पाहतोय डोळ्याने दिसतंय ते खरं आहे, की लावल्यानंतर डोळे लावल्यावर ते दिसतं ते खरं आहे, की डोळे उघडल्यावर हे दिसतं वैभव, हे खरं आहे. पण कोणालाच कळत नव्हतं. साधूने सांगितलं, अरे ते जसं हे आणि हे जसं ते. ते स्वप्नात दिसलेलं ते खोटंच आहे, ते खरं नाही. पण जागृतीत दिसतं हे सुद्धा खरं नाही. ते जसं खोटं तसं हेही खोटं आहे. म्हणून हे जसं ते आणि ते जसं हे. कळलं का? पा काही नाही कळलं तुम्हाला? म्हणजे स्वप्नातलं जसं खोटं आहे तसं जागृतीतलं खोटाच आहे. आणि म्हणून महाराज फलकट तो संसार. मग काय या ठिकाणी आहे? फक्त सार भगवंत आहे. भगवंत सार असल्यामुळे म्हणून मायबाप सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. आणि म्हणून सत्याचा स्वीकार करा, असत्याचा नाश करा, आणि त्याच्यासाठी जन्म मिळाला. म्हणून ये साथी आलिया वळगा सरंग धरू. म्हणून
महाराज म्हणतात त्याच्याकरता आला ते करा. आणि मी पाहिलं स्वप्नीचे चैले जाईल लया. अनुभव घेतला हे वायाला जाईल, तुम्ही भगवत प्राप्ती करून घ्या तेव्हा कल्याण होईल. अशा अर्थाचा अभंग आपल्या पुढे ठेवला. आज कैलासवासी विठ्ठलराव मुंजाळा पाटील जीवरग यांना आपल्यातनं जाऊन आज 1 वर्ष झालेलं आहे. त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध निमित्ताने त्यांचे चिरंजीव सुनील भाऊ आणि 5 बहिणी या सर्वांनी एकत्र येऊन हा एवढा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी ठेवला. आपल्या सर्वांच्या वतीने विठ्ठलरावला भावपूर्ण आदरांजली आपण अर्पण करूया. पुनश्च सर्वांना धन्यवाद देतो. जाता जाता अडबंगनाथ संस्थान भामाठाण तालुका श्रीरामपूर या ठिकाणी धर्मनाथ बीज उत्सव सोहळा दरवर्षी असतो. यंदा 26 जानेवारी ते 3 फेब्रुवारीच्या कालावधीमध्ये आहे. आपल्याला वेळ भेटला तर 9 दिवसातनं नक्कीच 1 दिवस तरी दर्शनाला या, कारण दिवसभर कार्यक्रम असतो, रात्री काही नसतं, कारण जंगलात स्थान आहे. सकाळी 9 ते 11 सामुदायिक स्त्री पुरुषांना अधिकार एकत्र येऊन नवनाथ पारायण होतं. 11 नंतर दिवसभर महाप्रसाद, दुपारी 2 ते 4 कीर्तनाला यायला जमावून घरी जायला जमाव म्हणून दुपारी 2 ते 4 कीर्तन, दिवसभर दैनंदिन कार्यक्रम असतात. अशा पद्धतीने आहे. एकदा या सर्वांना धन्यवाद देऊन माझ्या वाणीला विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.